नमस्कार मित्रांनो, 18 वर्षांची तरुणी श्रावणी ही 12वीचा सराव पेपर देऊन रात्रीच्या वेळी तिच्या मैत्रिणीसोबत घरी आली आणि जेवण केल्यानंतर घरातल्या एका खोलीत झोपी गेली आणि अचानकच मध्यरात्रीच्या सुमारास तिच्या ओरडण्याचा जोरजोरात आवाज येऊ लागला। आणि पुढे काय घडलं ते पाहण्याआधी आपला RJ मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून घ्या। श्रावणी मोहन पाटोळे वय 18 ही तिच्या आजोळी म्हणजेच राक्षसवाडी बुद्रुक हिते असून श्रावणी ही 12वीच्या वर्गात शिकत होती। प्रतीक काळे हा तरुण श्रावणीच्या अगदी घराजवळच राहत होता। प्रतीकला श्रावणी आवडत होती, परंतु श्रावणीला तो आवडत नव्हता। प्रतीकचे श्रावणीवर एकतर्फी प्रेम होते। शनिवारी श्रावणी 12वीचा सराव पेपर देऊन तिच्या मैत्रिणीबरोबर ती घरी आली आणि 9 वाजता जेवण करून श्रावणी तिच्या घरातील एका खोलीत झोपी गेली। त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास प्रतीक हा तिच्या घरी हातात धारदार शस्त्र घेऊन आला आणि तिच्या खोलीत जाऊन श्रावणी हिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले। यावेळी श्रावणी झोपेत होती, पण अचानक झालेले वार यामुळे श्रावणी जोरजोरात ओरडू लागली। तेव्हा आवाजाने शेजारी लोक श्रावणी हिच्या घरी धावून आले। तोपर्यंत श्रावणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि तेव्हाच प्रतीकनेही सोबत आणलेले विष प्राशन करून स्वतःच्याही अंगावर त्याच शस्त्राने सपासप वार करून घेतले। दरम्यान श्रावणीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। जखमी झालेल्या प्रतीकला नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले असून घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। पुढील तपास पोलीस करत आहेत।